के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण 8 ऑक्टोबर 2022 रोजी झालेला जो काही कंबाईनचा पूर्व परीक्षेचा पेपर आहे याचा आपण इन डिटेल ॲनालिसिस पाहतो। पाठीमागचा पार्ट जर तुम्ही पाहिला असेल तर याच्यामध्ये आपण भारतामध्ये कुठले कुठले उद्योगधंदे कुठं स्थित झालेले आहेत त्याच्या संदर्भात एक क्वेश्चन इन डिटेलमध्ये पाहिला की जेणेकरून जर उद्या उद्योगधंद्यावरती जर क्वेश्चन कुठे जर आला, शिवाय पंचवार्षिक योजनांमध्ये कुठले पोलाद प्रकल्प आले असतील, सिमेंट कारखाने कुठे आहेत, तेल उद्योग प्रकल्प कुठे आहेत, अशा पद्धतीची इन डिटेल माहिती, औषध कारखाने कुठे आहेत, हे सगळंच्या सगळं जेणेकरून एक चॅप्टरच कव्हर करण्याचं काम आपण त्या ठिकाणी कित्येक MCQ त्याच्यामार्फत मी कव्हर करण्याचं काम केलेलं आहे। ज्यांनी पाठीमागचे व्हिडिओ पाहिले नसेल ते देखील तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ पाहू शकता। 2021चा जो कंबाईनचा पूर्व परीक्षेचा पेपर आहे तो देखील आपण अशाच पद्धतीने इन डिटेल ॲनालिसिस घेतलेला आहे। शिवाय जो आपला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022चा पेपर आहे तो देखील आपण इन डिटेल ॲनालिसिस घेतलेले आहेत। काही पोलीस भरतीचे पेपर असतील, पुणे जिल्हा ग्रामीण असेल, पुणे आयुक्तालय असेल, नागपूरचा पेपर असेल, मुंबईचा पेपर असेल, असे वेगवेगळे पेपर आपण आयुक्तालयाच्या त्या ठिकाणी इन डिटेल एक्सप्लेनेशन घेतलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। थोडा प्रमोशनचा पार्ट असा विद्यार्थी मित्रांनो की सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे साहित्य संदर्भ पुस्तक आहेत, अत्यंत गाजलेले पुस्तक आहे। याच्यामध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक, साहित्यिक, भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती असं आपलं के सागर पब्लिकेशनचं पुस्तक आहे। महाराष्ट्राचा भूगोल असं प्राध्यापक खतीब सरांचं पुस्तक आहे। आधुनिक भारताचा इतिहास असं आपले इतिहासाचं पुस्तक आहे। लुसंट जनरल सायन्स हे जनरल सायन्सचं लुसंटचं सायन्सचं पुस्तक आहे आणि या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे हे बुक इंग्लिश आणि हिंदी अशा दोन लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे। त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम आपल्या के सागर पब्लिकेशननं केलं आणि विद्यार्थी मित्रांनो हे पुस्तक अत्यंत गाजलं। के सागर सामान्य विज्ञान, त्याचे मूळ लेखक तेच आहेत प्राध्यापक रवी भूषण। या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं की जी राज्यसेवा पूर्व परीक्षा 4 जून 2023 रोजी झाली होती त्यातील 22 आउट ऑफ 19 प्रश्न याच पुस्तकातील होते आणि 23 जानेवारी 2022ला झालेल्या 23 पैकी 23 प्रश्न याच पुस्तकातील होते। त्याच्यानंतर आपलं पंचायत राजचं पुस्तक आहे, महाराष्ट्रातील पंचायत राज व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, लेखक प्राध्यापक VB पाटील असं पंचायत राजचं पुस्तक आहे। त्याच्यानंतर पॉलिटीचं पुस्तक हे के सागर पब्लिकेशनचं अत्यंत गाजलेल्या पुस्तकांपैकी एक आहे। या पुस्तकामध्ये आता न्यू एडिशन येते काही चेंजेस करून। जे विद्यार्थी 2025च्या रिटर्न पॅटर्नसाठी अभ्यास करतात त्यांच्यासाठी इन डिटेल दिलेलं हे पुस्तक आहे। या संदर्भ साहित्याच्या पुस्तकाच्या पलीकडे क्वेश्चन जात नाही असं देखील आतापर्यंत एक ऑब्झर्वेशन आहे। अत्यंत दर्जेदार स्वरूपाचं पुस्तक, पॉलिटीचं पुस्तक के सागर पब्लिकेशन आपल्या MPSCच्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतं। संपूर्ण बुद्धिमापन म्हणून आपलं बुद्धिमापनचं पुस्तक आहे। 87वी आवृत्ती असलेलं आपला कंबाईनचा ठोकळा आहे। याच्यामध्ये सर्वच्या सर्व विषय त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत। ग्रुप B ची आणि ग्रुप C ची जी काही परीक्षा होते पूर्व परीक्षा शिवाय मेन्ससाठी अत्यंत दर्जेदार असा ठोकळा आहे। जवळपास परीक्षांचा विचार केला तर 80% क्वेश्चन या पुस्तकातील असतात। या अशा पद्धतीनं सगळ्या पोस्ट असतील आपल्या PSI, STI, सब रजिस्ट्रार, ASO, त्याच्यानंतर टॅक्स असिस्टंट, एक्साइज इन्स्पेक्टर, क्लर्क, त्याच्यानंतर तांत्रिक सहाय्यक, उद्योग निरीक्षक, या सर्वच्या सर्व पोस्टसाठी अत्यंत उपयुक्त असलेला हा ठोकळा आहे। वैशिष्ट्यामध्ये जे अर्थसंकल्प आहेत, जागतिक मानव विकास अहवाल असतील, भूक अहवाल असेल, शांतता निर्देशांक असतील, हे सर्वचे सर्व लेटेस्ट सर्वे याच्यामध्ये इन डिटेल दिलेले आहेत। समग्र अंकगणित म्हणून आपलं अंकगणितचं देखील पुस्तक आहे। PSI, STI, ASO पूर्व परीक्षेचा हा ठोकळा आहे। विषयनिहाय स्पष्टीकरणात्मक असलेला हा ठोकळा दिलेला आहे। प्रश्नपत्रिकांचा हा संग्रह आहे। याच्यामध्ये 2013 पासून ते 2023 पर्यंतच्या सर्वच्या सर्व क्वेश्चन पेपर इन डिटेल ॲनालिसिस केलेले आहे। शिवाय त्याच्यामधीलच एक PDF घेऊन मी तुमच्यासमोर एक्सप्लेन करत असतो। त्या PDFच्या स्पष्टीकरणाच्या दर्जावरून तुमच्या लक्षात येईल की पेपर जर एखादा केला, स्पष्टीकरण हे अशा स्वरूपाचं करायचं की त्याच्या अवतीभोवतीचे सगळेच्या सगळे क्वेश्चन कव्हर करायचे। त्याचा परिणाम असा होणार की तुम्हाला मार्क्स हे जेवढे म्हणजे जास्तीत जास्त मार्क पडण्यामध्ये त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो। महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवर असं आपले इतिहासाचं पुस्तक आहे आणि आपला हा 8 ऑक्टोबर 2022चा झालेला पेपर ज्याच्यामध्ये आपण इन डिटेल ॲनालिसिस पाहतोय। आता बघा 54 नंबरचा क्वेश्चन आहे। अत्यंत सोपा कॅटेगरीचा प्रश्न आहे, परंतु तरी देखील काही विद्यार्थी मित्र याला फसले। फसण्यासारखा क्वेश्चन नव्हता, सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता।
54 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या हवामानावरती खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झालेला आहे? सर्वात जास्त परिणाम झालेला आहे. प्राकृतिक रचनेवरती परिणाम करायचा म्हटलं तर पाऊस हा घटक आहे. आणि जर प्राकृतिक रचनेवरती सर्वात जास्त महत्वाचा घटक ज्याने सगळ्यात जास्त परिणाम केलाय तो आहे आपला सह्याद्री पर्वत. आणि मग बघा इथं दख्खनचं पठार संपलं, सह्याद्री पर्वत इथं ऑप्शन दिलाय. किनारपट्टीचे मैदान तरी आहे का आपल्याला तेवढं जास्त प्रमाणावरती, अगदी थोडासा कोकण किनारपट्टी लाभलेला आहे. आणि मुदखेडच्या टेकड्या ही तर कसा एकदम फालतू ऑप्शन दिलेला आहे. सरळ सरळ ऑप्शन नंबर सह्याद्री पर्वत आणि सातपुडा पर्वत रांग या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेवरती सर्वात जास्त परिणाम करताना आपल्याला दिसून येतात. मग आता विद्यार्थी मित्रांनो, आपण बऱ्याचशा एक्झामला जर हा क्वेश्चन विचारत असेल तर त्याची बेसिक माहिती घेणं आपल्याला गरजेची गोष्ट आहे. मग आता बघा, हा महाराष्ट्र आहे, सपोज आपण फास्ट मध्ये बघू. जर हा महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत आहे, बरोबर. महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी ही सह्याद्री पर्वताची रांग आहे, बरोबर का नाही. हा सह्याद्री पर्वत आहे आणि उत्तरेला आपला सातपुडा पर्वत स्थित आहे, बरोबर का. उत्तरेला हा कुठला आहे? सातपुडा आहे. पश्चिमेला कुठला आहे? तर हा सह्याद्री पर्वत आहे. सह्याद्री पर्वत, सह्याद्री. उत्तरेला जो काय सातपुडा पर्वत आहे, ह्या इथं नंदुरबारमध्ये सातपुडा पर्वतामध्ये असणाऱ्या शिखरांना काय म्हणतात? तोरणमाळ म्हणतात. ऑलरेडी आयोगानं क्वेश्चन विचारले, याला तोरणमाळ म्हणतात. अमरावतीमध्ये त्याला काय म्हणतात? गाविलगड म्हणतात. काय म्हणतात? गाविलगड म्हणतात. याच्यामध्ये सातपुडा पर्वतामध्ये सर्वात उंच असलेलं महाराष्ट्रातलं शिखर कुठलं? तर ते आहे अस्तंबा. कुठलं आहे? अस्तंबा. आयोगाने याची उंची पण विचारली, किती आहे? सातपुडा पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेलं शिखर आहे अस्तंबा. 1325 मीटर अशी त्याची उंची आहे. मग उद्या क्वेश्चन आयोग असं विचारेल की मग जर महाराष्ट्रातील अस्तंबा आहे तर सातपुडातील सर्वात उंच पर्वत कुठला? तर सातपुडातील सर्वात उंच शिखर आहे ते म्हणजे आहे धूपगड. कुठला आहे? धूपगड. त्याची उंची आहे 1350 मीटर. किती आहे? 1350. अस्तंबा आहे 1325. अस्तंबा आहे 1325. धूपगड आहे 1350. आता बघा, जे काही नैऋत्य मान्सून वारे जे काय आहेत बघा, जे नैऋत्य मान्सून वारे आहेत, हे नैऋत्य मान्सून वारे खालून इकडे कोकणामध्ये प्रवेश करताना आपल्याला दिसतात. सह्याद्री पर्वताला अडतात, त्याच्यामुळे ह्या कोकणामध्ये सर्वाधिक जास्त पाऊस झालेला आपल्याला आढळतो, बरोबर का. हे वारे पुढं असं करत दख्खनच्या पठारावरती किंवा पठारी प्रदेश आणि मग ह्या ठिकाणी हा जो विदर्भाचा पोर्शन आहे ह्याच्यात नैऋत्य मान्सून वारी आणि परतीचे मान्सून अशा दोन्ही पद्धतीने काय होतात? पाऊस पडताना आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतो. अजून एक विद्यार्थी मित्रांनो, की ह्या ज्या डोंगर रांगा आहेत ह्याच्या मधल्या नद्यांवरती आपल्याला क्वेश्चन विचारला जातो. आता बघा, याच्या वरती जी काही नदी आहे, ही जी नदी आहे ती आहे नर्मदा. कुठली नदी आहे? नर्मदा. अमरकंटक या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम झालेला आहे, हे आपण पाहिलेलं आहे. ह्या नर्मदेच्या खाली आहे सातपुडा पर्वत आणि त्याच्या खाली आहे तापी पूर्णा नदीचे खोरे. कुठले आहे? तापी पूर्णा नदीचे खोरे. आयोगाने क्वेश्चन इथं वारंवार विचारलेले आहेत. ह्या तापीच्या खाली आहे दुसरी डोंगररांग सातमाळ अजिंठा. कुठली आहे? सातमाळ अजिंठा. सातमाळ अजिंठा. सातमाळ अजिंठा डोंगररांगाच्या खाली आहे गोदावरी नदी. कुठली नदी आहे? गोदावरी नदी आहे. आयोगाने हे सगळे क्वेश्चन विचारलेले. जवळपास 49% क्षेत्र ह्या गोदावरी नदीने व्यापलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. 668 किलोमीटर या नदीची महाराष्ट्रामधून लांबी आहे. वेगवेगळ्या उपनद्या त्या ठिकाणी तिला येऊन भेटतात. वरून कादवा वगैरे नद्या येऊन भेटतात, खालून नद्या येऊन भेटतात. सातमाळ अजिंठा डोंगररांगेच्या खाली, गोदावरीच्या खाली आहे काय डोंगररांगेचं नाव माझ्या लक्षात गेलं. गोदावरीच्या खाली म्हणजे गोदावरीच्या खाली नदी क्षेत्र आहे भीमा. आणि ह्या भीमा नदीच्या वरती, भीमा नदीच्या खाली डोंगररांग आहे शंभू महादेव डोंगररांग. कुठली? शंभू महादेव डोंगररांग. शंभू महादेव. हरिश्चंद्र बालाघाट. ही जी डोंगररांग आहे ह्या डोंगररांगेचं नाव आहे हरिश्चंद्र बालाघाट. हरिश्चंद्र बालाघाट. बालाघाट कुठं म्हणतात? तर बालाघाट, बालावरून बीड मध्ये त्याला बालाघाट म्हणतात. हरिश्चंद्र कुठं म्हणतात?
अहमदनगरमध्ये त्याला हरिश्चंद्री असं म्हणतात. मग ह्या अहमदनगर हरिश्चंद्री बालाघाटच्या खाली आहे भीमा नदीचं खोरं. भीमा नदीच्या खोऱ्याच्या मध्ये आहे शंभू महादेव डोंगररांग आणि त्याच्या खाली आहे कृष्णा नदी. कुठली नदी आहे? कृष्णा नदी. अशा पद्धतीनं ह्या एवढ्या टॉपिक वरती आयोगानं जवळपास 80 ते 90 क्वेश्चन विचारले. किती? 80 ते 90 क्वेश्चन विचारले. मग थंड हवेच्या ठिकाणांचा विचार केला तर ह्या सह्याद्रीमध्ये बघा, सह्याद्रीमध्ये आपल्याला माहिती आहे महाबळेश्वर हे सर्वात मोठं थंड हवेचं ठिकाण आहे. महाबळेश्वर असेल, लोणावळा खंडाळा आहे वरती, लोणावळा खंडाळा, महाबळेश्वर हे सगळे थंड हवेचे ठिकाण वरती आहेत. इकडं उत्तर प्रदेशमध्ये वरती उत्तरेला सातपुडा पर्वतामध्ये तोरणमाळ, अमरावतीमध्ये गाविलगड ही थंड हवेचे ठिकाण आहे. ह्या डोंगर रांगामध्ये अजिंठा डोंगर रांग ही ज्याला जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ आहे, महाराष्ट्रातील महत्वाचं आहे, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. ह्या अजिंठा वेरूळ रांग ही त्याचं वैशिष्ट्य म्हणजे वरपासून खाली त्याला खोदत आणून त्या घेतल्या ज्या शंकराच्या मंदिराची त्या ठिकाणी निर्मिती केलेली आहे. मग हे सगळेच्या सगळे क्वेश्चन आयोग वारंवार फिरवून विचारत असतं. मग अजिंठा त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की थंड हवेचा ठिकाण विचार केला तर म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण कुठं आहे तर ते औरंगाबाद जिल्ह्यामध्ये असलेलं आपल्याला पाहायला भेटतं. मग एक विद्यार्थी मित्रांनो आपण लक्षात घेतलं तर ह्या सह्याद्री पर्वतामुळे हा इकडचा पर्वत खचला आणि ह्या ठिकाणी कोकण हा चिंचोळा प्रदेश निर्माण झाला. ह्या सह्याद्री पर्वताची आपण लांबी पण मागच्या एका लेक्चरला बघितली. 640 किलोमीटर लांब असा हा सह्याद्री पर्वत आहे. सरासरी उंची ही 900 मीटर आहे. सर्वच्या सर्व क्वेश्चन आयोगाने ह्याच्या अगोदर विचारले. या पॉइंट वरती सर्वच्या सर्व क्वेश्चन विचारलेले आहेत. एक रिव्हिजनच्या अनुषंगाने मी तुम्हाला झपझप सर्व पॉइंट सांगितले. आता बघू आपल्या स्पष्टीकरणाच्या बुकमध्ये याच्या संदर्भात इन डिटेल माहिती दिलेली आहे. आता हे सगळे क्वेश्चन बघितल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल हा जो मॅप आहे हा मॅप डोळ्यासमोर जरी ठेवला कोणत्या दोन नद्यांच्यामध्ये कुठली डोंगररांग आहे, उत्तरेकडून डोंगररांगांचा क्रम, इकडे सह्याद्री पर्वत आहे, सह्याद्रीची लांबी, सह्याद्रीतली महत्वाची शिखरं, 3 महत्वाची शिखरं, कसा मी हसतो सगळ्यांना माहिती आहे, कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्र, सप्तशृंगी, तोरणा अशा पद्धतीनं त्या ठिकाणी क्रम लक्षात ठेवणं गरजेची गोष्ट आहे. उंच शिखरांचा 1646 मीटर, कळसुबाईची उंची आहे 1500 समथिंग, साल्हेर आहे 1438, महाबळेश्वरचे आहे, महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण हे ऑलरेडी ह्याच्यामध्ये आहे, सातारा जिल्ह्यामध्ये आहे, माथेरान रायगडमध्ये आहे, म्हैसमाळ औरंगाबादमध्ये आहे, सूर्यमाळ पालघरमध्ये आहे. ही सगळी जे आपण तोरणमाळ बघितलं नंदुरबारमध्ये आहे, पलीकडे गाविलगड अमरावतीमध्ये आहे. म्हणजे ही सगळी थंड हवेची ठिकाणं ह्या डोंगररांगामध्ये वसलेली आहेत. म्हणजेच सह्याद्री पर्वत आणि सातपुडा पर्वत हा महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेमध्ये खूप महत्वाची अशी भूमिका बजावतो. मग आता बघू आपल्या एक्सप्लेनेशनच्या बुकमध्ये काय काय दिले. स्पष्टीकरण. भारताच्या द्विकल्पाचा उत्तर पश्चिम भागामध्ये वसलेला महाराष्ट्राच्या प्राकृतिक दृष्ट्या बहुतांश प्रदेश कसा आहे, पठारी स्वरूपाचा आहे. राज्यातून कोकण किनारपट्टी समांतर अशी दक्षिणोत्तर असलेली सह्याद्री पर्वताची रांग आहे, ज्याला पश्चिम घाटाची रांग असं देखील म्हणतात. याच्यामुळे कोकण आणि देश असे दोन वेगवेगळे भाग स्पष्टपणे पडलेले आपल्याला दिसतात. म्हणजेच स्पष्टपणे बोलायचं झालं तर कोकण, सह्याद्री पर्वतरांग, पठार असं महाराष्ट्र राज्याचा प्राकृतिक दृष्ट्या 3 भागामध्ये आपण डिवाइड करू शकतो. मग कोकण किनारपट्टीच्या संदर्भात आपण थोडी माहिती बघू. कोकण किनारपट्टी उत्तरेला बोर्डी तलसारी, इथं क्वेश्चन विचारलाय, वरती ह्या कोकणाचा विचार केला तर इथं बोर्डी तलसारी आणि दक्षिणेला रेडी बांध्यापर्यंत चिंचोळा प्रदेश आहे, त्याला कोकण किनारपट्टी असं म्हणतात. मग ह्या कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी आहे 700 किलोमीटर आणि समुद्र किनारा आपल्याला किती लाभलेला आहे, आयोगाने क्वेश्चन विचारलाय तर समुद्र किनारा हा 720 किलोमीटरचा लाभलेला आहे, हे लक्षात ठेवायचं. कोकणाची लांबी किती आहे, 700 आहे, कोकणाची लांबी 700 आणि समुद्र किनारा हा 720. मग तुम्ही म्हणताल सर समुद्र किनारा 720 कसा, तर काही ठिकाणी असा झिगझॅग आहे ना समुद्र किनारा, काही ठिकाणी असा आत गेले पाणी परत असं आले, असं गेले असं आले, परिणामी ह्याची लांबी वाढलेली दिसून येते. 720 किलोमीटर लांबीचा
त्या ठिकाणी समुद्र असलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि सरासरी याची जी काही रुंदी आहे ही रुंदी 50 ते 100 किलोमीटरच्या आसपास असलेली आपल्याला पाहायला भेटते. बघा, सह्याद्रीमध्ये उगम पावून पश्चिमेकडे वाहत जाणाऱ्या, बघा सह्याद्री उगम पावतात आणि पश्चिमेकडे इकडे उगम पावतात, त्या सगळ्या कोकणातल्या नद्या समांतर अशा पद्धतीने त्या नद्या वाहतात. सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावून पश्चिमेकडे वाहत जाणाऱ्या असंख्य नद्यांनी कोकण किनारपट्टी ही पिंजून काढलेली असून नद्यांच्या दरम्यान अनेक लहान मोठ्या डोंगररांग सह्याद्रीच्या पश्चिम घाटात फाटे आणि उपफाटे पसरलेले आहेत. या डोंगररांगांनी जणू कोकण किनारपट्टीतील नद्यांच्या संदर्भात जलविभागाच्या महत्त्वाची भूमिका विभागलेली आहे. आणि म्हणून आयोगाने या ठिकाणी क्वेश्चन विचारला विद्यार्थी मित्रांनो की महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक पर्वतरांग कोणती, तर ती आहे सह्याद्री पर्वतरांग. ही महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक पर्वतरांग. असं समजा मी सह्याद्री, तर माझ्या पश्चिमेला कोकणातल्या वाहणाऱ्या नद्या आहेत, सगळ्या पॅरलली खाली समांतर अशा वाहतात. आणि या बाजूला पठारावरून वाहणाऱ्या नद्या ज्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात अशा नद्या पठारावरून वाहताना आपल्याला दिसतात. मग आता बघा, कोकणपट्टीचे वर्णन नद्यांनी खाणून काढलेल्या पठारी प्रदेश असं देखील करता येईल. कोकणपट्टीमध्ये पसरलेल्या सह्याद्री पर्वताचे हे फाटे उपफाटे जसजसे किनाऱ्यालगत गेले आहेत तसतशी त्याची उंची कमी प्रमाणावरती झालेली आहे. कोकणाच्या किनाऱ्यावर सागरात घुसलेली भूशरे आणि 2 भूशरांच्या दरम्यान पसरलेले सागरी फाटे असे सर्वसाधारणपणे दृश्य या ठिकाणी दिसते. सागर फाट्यांच्या जमिनीकडील बाजूस विस्तीर्ण असे पुळणे, वेगवेगळे पुळणे तयार झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. त्याला चौपाटी असं पण म्हणतो. आपण म्हणतो ना, अलिबागच्या चौपाटीला जाऊ, मुरुड जंजिरेच्या चौपाटीला जाऊ, म्हणजे जो काही सागरी किनारपट्टी आहे त्याला चौपाटी असं देखील म्हणतात. मग आता बघा, कोकण किनारपट्टी दक्षिणेकडे अधिक अरुंद होत गेलेली आहे. म्हणजे दक्षिणेकडे अधिक अरुंद होत गेलेली आहे. या उलट उत्तरेकडे ती रुंद असलेली आपल्याला पाहायला भेटते. उल्हास नदी खोऱ्यामध्ये इथं आयोगानं क्वेश्चन विचारलेला आहे. उल्हास नदी खोऱ्यात सर्वाधिक जास्त रुंदी आहे. मग क्वेश्चन असा विचारलाय की कोकणाची रुंदी सर्वात जास्त कुठं आहे, तर ती उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये सर्वात जास्त असलेली आपल्याला पाहायला भेटते. कोकणाच्या दक्षिण भागात विशेषत्वानं करून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जांभा प्रकारचा दगड आढळतो. आणि इथं देखील आयोगाने क्वेश्चन विचारतो की कोकणामध्ये कोणत्या प्रकारची मृदा आहे, जांभ्या प्रकारची मृदा आहे. त्याच्यामुळे दगड कुठला असेल, एक दगडाचंच विदरण होऊन काय होत असते, मृदा तयार होत असते. आणि मग ही जांभी मृदा आपल्याला रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये झालेली आढळून येते, म्हणजे आपल्याला पाहायला आढळते. सह्याद्री पर्वतरांग, आता सह्याद्री पर्वतावरती आयोगानं वारंवार क्वेश्चन विचारलेले आपल्याला दिसतात. सह्याद्री पर्वत, सह्याद्रीचे वर्णन महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचा मानदंड या शब्दात करावे लागते. इतकेच विशेष स्थान महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेत सह्याद्री पर्वताला आहे. उत्तरेकडे नंदुरबार जिल्ह्यातील, बघा इथं क्वेश्चन आयोगाने विचारले, नंदुरबार मधील नवापूर पासून दक्षिणेकडील कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड पर्यंत जो पट्टा आहे त्याला सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट असं म्हणतात. इथं आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहे. नंदुरबार मधील नवापूर आणि कोल्हापूर मधील चंदगड पर्यंत जो काही डोंगर रांग आपल्याला उत्तर दक्षिण दिशेमध्ये दिसते त्याला सह्याद्री पर्वत असं म्हणतात. पश्चिम घाट किंवा सह्य पर्वतरांग दक्षिणेस या पलीकडे थेट कन्याकुमारी, म्हणजे जो पश्चिम घाट आहे खाली कन्याकुमारीपर्यंत पसरलेला आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. उपर्युक्त सीमा ह्या फक्त आपल्या राज्यातील सीमा दर्शवतात. महाराष्ट्रातील सह्याद्रीची लांबी किती आहे, इथं आयोगाने क्वेश्चन विचारला आहे, लक्षात ठेवायचं. महाराष्ट्रामध्ये मी आता सांगितलं सह्याद्री पर्वत हा 640 किलोमीटर लांब असून सरासरी उंची 900 मीटर आहे, ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं. सह्याद्रीच्या या रांगा कोकण किनारपट्टीला जवळजवळ कशा आहेत, समांतर आहेत, परंतु 50 ते 100 किलोमीटर अंतरावरती दक्षिण उत्तर त्या पसरलेल्या आहेत. सह्याद्रीचे पश्चिम उतार तीव्र असून, पश्चिम उतार म्हणजे कुठला, कोकणाकडचा उतार
तीव्र असून उभ्या सरळ कापीव अशा कड्यांनी बनलेला आहे, ज्याला कोकण कडे असं पण म्हणतात, रौद्र स्वरूपाचे आणि उंची पण त्या ठिकाणी जास्त आहे. कोकण किनारपट्टी खाली खचल्यामुळे सह्याद्रीचे पश्चिम उतार तीव्र झाल्याचे मानले जाते. या तुलनेत सह्याद्रीचा जो पूर्व उतार आहे, पूर्व उतार म्हणजे कुठला, आपल्या पठाराचा बाजू, पूर्व उतार हा मंद असून देशावरून म्हणजे कुठून, पठारावरून, देशावरून सह्याद्रीकडे पाहिले असता सह्याद्री बुटक्या डोंगर रंगासारखी भासते. कोकणातून देशावर किंवा पठारावर येण्यासाठी अनेक खिंडी किंवा घाट मार्ग आहेत, ज्या घाटांना, आता फॉर एक्झाम्पल हा थळ किंवा कसारा घाट, मुंबईवरून नाशिकला जाताना थळ किंवा कसारा घाट लागतो. सर्वात वरती आहे शिरघाट, सर्वात उत्तरेला कुठला आहे, शिरघाट आहे. त्याच्या खाली कसारा घाट आहे, ज्याला मुंबईवरून नाशिकला जाण्यासाठी कसारा घाट आहे. माळशेज घाट, बोरघाट कुठे आहे, मुंबई पुणे दरम्यान आहे. वरंधा घाट खाली महाडमध्ये जाण्यासाठी वरंधा घाट आहे. कुंभारली घाट आहे, आंबा घाट आहे. कुंभारली घाट कुठे आहे, कराड चिपळूणच्या दरम्यान कुंभारली घाट आहे. आंबा घाट तुम्हाला माहिती आहे, कोल्हापूर पासून रत्नागिरीला जाताना आंबा घाट आहे. फोंडा घाट, त्याच्यानंतर आंबोली घाट माथ्याचं वर्णन म्हणजे या महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्य आंबोली घाटामध्ये होतं. सर्वाधिक महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्य आंबोली घाट माथ्यावरती होते. सर्वाधिक एक म्हणजे महाराष्ट्रातील देशातील चेरापुंजी वगैरे असं त्या आंबोली घाटाला म्हटलं जातं. हे या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. ऑलरेडी आयोगानं PYQ विचारलेलं आहे की सर्वाधिक पर्जन्याचं प्रमाण कुठं आहे, आंबोली घाट माथ्यावरती आहे. सह्याद्री घाटमाथ्यावर महाबळेश्वर किती उंच आहे, 1438. महत्वाचं आहे. हे सारखे अनेक पठारे आहेत ज्याला थंड हवेचं ठिकाण असं म्हणतात. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर भागामध्ये सह्याद्रीची उंची, उत्तरेकडे उंची जास्त आहे, दक्षिणेकडे उंची कमी. कशावरून लक्षात ठेवायचं, कळसुबाईवरून लक्षात ठेवायचं. कारण कळसुबाईची उंची किती आहे, 1646 मीटर. ऑलरेडी आयोगानं ह्या ठिकाणी क्वेश्चन विचारला आहे. 1 नंबरला कळसुबाई, 2 नंबरला आहे साल्हेर आणि 3 नंबरला आहे महाबळेश्वर. तिन्ही शिखराची उंची आयोगानं वेगवेगळ्या एक्झाममध्ये विचारलेली आहे. पुढं पठारी प्रदेश. पठार महाराष्ट्राच्या पूर्व महाराष्ट्रामध्ये विस्तीर्ण असे पठार पसरलेले आहे. सह्याद्रीमध्ये उगम पाऊन पूर्वेस व आग्नेय दिशेस, आग्नेय म्हणजे कुठल्या, या दिशेस, आग्नेय दिशेस वाहत जाणाऱ्या गोदावरी नदीचा उगम कुठे झाला आहे, त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी झाला आहे. ऑलरेडी आयोगाने या ठिकाणी क्वेश्चन विचारलाय, PYQ आहे. भीमा नदीचा उगम कुठे झाला आहे, भीमाशंकर, PYQ आहे, पुणे जिल्ह्यामध्ये. कृष्णा नदीचा उगम कुठे झाला आहे, महाबळेश्वर, जिल्हा सातारा. तिन्ही वरती आयोगानं ऑलरेडी क्वेश्चन विचारलेले आहे. गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वर, भीमा नदीचा उगम भीमाशंकर, महाबळेश्वरचा उगम सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर सातारा या ठिकाणी झालेला आहे. आणि या नद्या पठारावरून वाहत जाऊन पुढं कुठं बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. तापी आणि गोदावरी बघा, आत्ताच आपण जे पाहिलं त्याच वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. तापी आणि गोदावरी यांच्या दरम्यान अजिंठा सातमाळ डोंगर रांग आहे. गोदावरी भीमाच्या मध्ये हरिश्चंद्र बालाघाट आहे आणि भीमा व कृष्णाच्या दरम्यान शंभू महादेवाचे डोंगरांग पसरलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. आणि वास्तविक पाहता सह्याद्री पर्वताचाच ह्या डोंगरांगा ह्या सह्याद्री पर्वताचाच भाग आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कुठला पर्वत आहे, सातपुडा पर्वत आहे. मध्ये बरोबर एक खिंड आहे, बऱ्हाणपूरची खिंड ज्याला म्हणतात. त्या बऱ्हाणपूरच्या म्हणजे औरंगजेब वगैरे यायचे ते बऱ्हाणपूरच्या खिंडीतून आतमध्ये येताना आपल्याला दिसायचे. त्याला बऱ्हाणपूरची फट असं पण आयोगानं क्वेश्चन विचारलेलं आहे की बऱ्हाणपूरची फट हे कोणत्या पर्वतामध्ये आहे, तर सातपुडा पर्वतामध्ये आहे, जी महाराष्ट्राच्या उत्तर सीमेलगत आहे. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेलगत सातपुडा पर्वतरांग पसरलेले असून या रांगेचा फारच थोडा भाग राज्यामध्ये आहे. राज्यामध्ये असलेल्या सातपुडा पर्वतरांगाला नंदुरबारमध्ये
तोरणमाळ असे म्हणतात, तर अमरावतीमध्ये गाविलगड असं म्हणतात. याच्यामध्ये अस्तंबा शिखर किती आहे उंची? 1325 मीटर एवढी उंची. सातपुडा पर्वतामध्ये महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर हे अस्तंबा आहे. आणि देशाच्या बाबतीत विचार केला तर सगळ्यात मोठं कुठलं आहे? धूपगड आहे. धूपगड किती आहे? 1350 मीटर. 1350 मीटर उंची असलेलं देशाच्या बाबतीत. या ठिकाणी हा फरक या ठिकाणी लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर थंड हवेच्या ठिकाणांचा विचार करता आयोगाने इथं पण क्वेश्चन विचारलंय. चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण याच डोंगररांगामध्ये सातपुड्यामध्येच आहे. चिखलदरा कुठं आहे? अमरावतीमध्ये आहे. एवढं लक्षात ठेवायचं. कशाचा पार्ट आहे? हाच गाविलगड डोंगररांगांचा पार्ट आहे चिखलदरा. चिखलदरा 1115 मीटर हे थंड हवेचे ठिकाण याच डोंगररांगामध्ये आहे. महाराष्ट्र पठाराची उंची ही पश्चिमेकडून पूर्वेकडे हळूहळू म्हणजे इकडून पश्चिमेकडून पूर्वेकडे महाराष्ट्राच्या पठाराची उंची कमी कमी होताना आपल्याला हळूहळू दिसून येते. पठाराची उंची ही समुद्र सपाटीला साधारणतः 600 मीटर इतकी आहे, तर विदर्भामध्ये ती 300 मीटर आहे. एवढं लक्षात ठेवायचं. राज्यातील विदर्भ म्हणून ओळखला जाणारा प्रदेश हा वर्धा व वैनगंगा नद्यांच्या खोऱ्यांनी बनलेला आहे. आपल्याला माहिती आहे वर्धा आणि वैनगंगा नद्यांचे खोरं कुठं आहे? विदर्भामध्ये आहे. उत्तरेकडे धुळे, नंदुरबार, जळगाव तसेच बुलढाणा व अकोला या जिल्ह्यांचा काही भाग पश्चिम वाहिनी आणि तिच्या उपनद्यांनी भेटलेला आहे. कुठल्या? तापी, पूर्णा ह्या पश्चिम वाहिन्या. कारण तापी, पूर्णा नदी कुठं जाऊन भेटते? अरबी समुद्राला जाऊन भेटते. 7 नंबरचा पॉइंट, गोदावरी ही राज्यातील सर्वात लांब नदी आहे. इथं आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे की महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कुठली? तर गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. पठाराचा खूप मोठा भाग या गोदावरी नदीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे. जवळपास किती? 49%. सगळेच्या सगळे पॉइंट आयोगानं ऑलरेडी विचारलेले आहेत. गोदावरीचे खोरे हे राज्यातीलच नव्हे तर पठारी भागातील सर्वात मोठे खोरे आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आपला गट ब गट क चा जो काय संयुक्त पूर्व परीक्षेचा जो ठोकळा आहे त्याच्यामध्ये हे पॉइंट सगळेचे सगळे कव्हर झालेले आहेत. पंचावन्न नंबरचा क्वेश्चन. हा क्वेश्चन देखील म्हणजे सोप्या कॅटेगरीतला होता. भारताचा भूगोल याच्यावरती हा क्वेश्चन आहे. बरोबर का? भारताचा भूगोल याच्यावरती क्वेश्चन आहे. म्हणजे भारताच्या भूगोलावरती क्वेश्चन बेसिक स्वरूपाचे असतात. नद्या, पर्वत, डोंगररांगा, थंड हवेचे ठिकाणं, भारतातील महत्त्वाचे उद्योग करायचे म्हणजे करायचेच. कारण तुम्ही जर बघितलं, मला वाटतं 2023चा जर प्रिलिम्सचा पेपर काढून बघितला तर भारतामध्ये असं विचारलं की भारतातील कोणत्या खोऱ्याला राहीनचे खोरे असे म्हणतात. म्हणजे त्या पद्धतीने जर्मनीमध्ये राहीने त्याच्यामध्ये खालीपैकी कोणत्या ह्याला म्हणतात? उद्योगधंद्यावरती असलेला क्वेश्चन आहे. त्याच्यामुळे भारताच्या संदर्भात नद्या असतील, उद्योगधंदे असतील, महत्त्वाच्या डोंगररांगा असतील, करून ठेवायचे म्हणजे करून ठेवायचेच. ओके. त्याच्यानंतर हिमालय पर्वताचा महत्त्वाचा पार्ट असेल, करून ठेवायचा. तिथं पण आयोगानं वेगवेगळ्या त्याच्यामधले जे पासेस आहेत, खिंडी आहेत, त्याच्यावरती आयोगानं क्वेश्चन विचारलेले आहे. आता बघा 55 नंबरचा क्वेश्चन. गुजरात राज्यामधील उकाई हा बहुउद्देश प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरती बांधलेला आहे? मग आता बघा, साबरमती, माही, तापी आणि नर्मदा सर्वच्या सर्व गुजरात मधल्या नद्या दिलेल्या आहेत. ज्या अर्थी महाराष्ट्राच्या भूगोलाच्या संदर्भात क्वेश्चन विचारतात, महाराष्ट्राच्या परीक्षेत विचारतात, तर साबरमती माहीमध्ये उत्तर तर नसावं असं लॉजिकली जायला पाहिजे होतं. 2 आणि 4 मध्ये कन्फ्युजन झाल्यानंतर आपण 2 आणि 3 ला जास्तीत जास्त प्रेफरन्स देतो. त्याच्या लॉजिकनं देखील तापी नदी आपल्याला उत्तर आलं असतं. पण आता बघा, माहिती असायला पाहिजे की तापी प्रकल्पावरती, तापी नदीवरती उकाई प्रकल्प आहे आणि नर्मदा नदीवरती सरदार प्रकल्प आहे. सरदार प्रकल्प हे नर्मदा नदीवरती आहे. मग आता त्या ठिकाणी आपण इन डिटेल बघू की बाबा कुठला कुठला प्रकल्प कुठं कुठं आहे, जे आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. उकाई प्रकल्प तापीवरती आहे. गुजरात राज्यातील बहुउद्देश प्रकल्प आहे. आत्ताच आपण बघितलं. मग माहीवरती जे ऑप्शन मध्ये विचारले ते तर कव्हर करू. माही प्रकल्प कुठं आहे? तर माही प्रकल्प देखील माही नदीवरती आहे, गुजरात राज्यामध्ये आहे. आणि ज्याच्यावरती वन कबोरी आणि
कडाना ही धरणं त्याच्यावरती बांधलेली आहे. नर्मदा प्रकल्प IMP आहे. इथं आयोगानं वारंवार क्वेश्चन विचारलेला आहे. नर्मदा बचाव आंदोलन डॉक्टर मेधा पाटकर यांनी पण केलं होतं, आपल्याला माहिती आहे. त्या ठिकाणी देखील आयोगानं क्वेश्चन विचारलेला आहे. मग ह्या नर्मदावरती सगळ्यात महत्त्वाचा, नर्मदावरती 4 राज्यांना जोडणारा महत्त्वाचा प्रकल्प नर्मदा नदीवरती आहे. कुठले कुठले 4 राज्य आहेत मला सांगा? गुजरात आणि महाराष्ट्र तर असणारच. गुजरात आणि महाराष्ट्र तर झाले. मग अजून 2 कुठले? मध्य प्रदेशमध्ये ह्याचा नर्मदा नदीचा उगम होतो अमरकंटक येथे. अमरकंटक या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र झाले. त्याचबरोबर राजस्थान या राज्याचा पण देखील भाग ह्या नर्मदा प्रकल्पामध्ये येतो. म्हणजेच काय? गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांमध्ये संयुक्त प्रकल्प हा नर्मदेचा प्रकल्प आहे. गुजरात राज्यात नर्मदा आणि तिच्या उपनद्यांवरती सरदार सरोवर हे 1210 मीटर, मग तुम्हाला मी आता सांगितलं का, सरदार प्रकल्प हा अत्यंतिक नर्मदा नदीवरती असलेला अत्यंतिक महत्वाचा प्रकल्प त्या ठिकाणी सरदार सरोवर आहे. आणि त्याच्यावरती उंच धरण बांधले. मग ह्या सरदार सरोवराच्या जलाशयाचं नाव काय? इथं आयोगाने क्वेश्चन विचारलाय की इंदिरा सागर. बघा, इंदिरा सागर हे नर्मदा किंवा त्याला नर्मदा सागर असं देखील म्हणतात, असं त्या धरणाच्या जलाशयाचं नाव दिलेलं आहे. जगातील मोठ्या जलाशयांपैकी एक त्याला ओळखलं जातं. देशातील सर्वात मोठा बहुउद्देश प्रकल्प तो आहे. हे देखील त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. देशातील सर्वात मोठा बहुउद्देश प्रकल्प मध्ये त्याचा समावेश होतो. आणि पर्यावरण दृष्ट्या मी तुम्हाला सांगितलं की तो वादा सापडला होता ज्याला नर्मदा बचाव आंदोलन असं देखील मेधा पाटकर असं त्या आंदोलनकर्त्यांचं नाव आहे. त्याच्यानंतर साबरमती प्रकल्प. जेवढे आपल्याला जिथं ऑप्शनमध्ये आहेत तेवढे तर ऑप्शन बघणं आपल्याला गरजेची गोष्ट आहे. साबरमतीचा विचार केला तर साबरमती ऑलरेडी महात्मा गांधींचा आश्रम हा साबरमतीला होता हे आपल्याला माहिती आहे. मग साबरमती जी दांडी यात्रा निघाली होती ही साबरमती आश्रमातूनच दांडी, साबरमती टू दांडी 324 किलोमीटर काहीतरी अंतर आहे, त्या ठिकाणी ते कव्हर केलं होतं. मग हे साबरमती प्रकल्प कुठं आहे? गुजरात राज्यातील साबरमती नदीवरती ही धरणं मेहसाणा जिल्ह्यामध्ये असलेलं आपल्याला आढळून येतं. जर मेहसाणा जिल्ह्यात, गुजरातमध्ये मेहसाणा जिल्हा आहे, म्हणजेच मेहसाणा ही म्हशीची जात कुठल्या राज्यात असेल तर सरळ सरळ गुजरात राज्यात आहे, एवढं लक्षात ठेवायचं. असं हळूहळू एखाद्या प्रदेशावरूनच एखाद्या जातीला आपण त्या ठिकाणी नाव दिलं जाऊ शकतं. आणि मग अशा पद्धतीनं वेगवेगळे हे प्रकल्प आहेत. आपलं जे काय गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा जो काय ठोकळा आहे त्याच्यामधून पेज नंबर 533 आणि 554 मधून हा पॉईंट घेतलेला आहे. त्याच्यानंतर 56 नंबरचा क्वेश्चन. आता हा प्रश्न लॉजिकली त्या ठिकाणी एक्झाममध्ये सोडवणं गरजेची गोष्ट होती. मग लॉजिक काय वापरायचं या प्रश्नामध्ये? जर तुम्हाला मी अगोदरच सांगितलंय की जर सपोज वेगवेगळे राज्यांची नावं दिलेत आणि त्याच्यामध्ये जर महाराष्ट्राचं नाव दिलं असेल तर क्वेश्चन लेफ्ट करायचा नाही, सोडवूनच यायचा. सरळ सरळ डोळं झाकून महाराष्ट्र मारायचा. वेगवेगळ्या देशांची नावं दिलेत, भारताचं नाव दिलंय, भारताला मारायचं. वेगवेगळ्या अंतराळ संशोधन हे येतं, इस्रोचं नाव दिलंय, इस्रोला मारायचं. DRDOचं नाव दिलंय, DRDO दिलंय. बाकी सगळे वेगवेगळे अंतराळ संशोधन केंद्र दिलेत, नासा म्हटलंय, नासाला मारायचं. बाकीचे देश दिलेत आणि त्याच्यामध्ये अमेरिका दिले, अमेरिकेला मारायचं. या लॉजिकनं क्वेश्चन सोडवायचं. उत्तर बरोबर येतं म्हणजे येतच. 2 चुकले 2 बरोबर आले तरी पण तुम्ही पॉझिटिव्ह मध्ये राहणार, एवढं लक्षात ठेवायचं. मार्च 2020 अखेर कोणत्या राज्यामध्ये प्राथमिक कृषी पतसंस्था, म्हणजे जे काय पतसंस्था आहेत, प्राथमिक कृषी पतसंस्था यांची संख्या सर्वाधिक आहे? ज्यांनी सरळ सरळ लॉजिकली महाराष्ट्र मारलं त्यांचं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं दिसतं. म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलं, ऑप्शनमध्ये जर महाराष्ट्र दिला असेल तर तुम्ही महाराष्ट्राला हिट करून आलं पाहिजे. कारण मार्च 2020चा डाटा आहे, परीक्षा 2.5 वर्षांनंतर होते. 8 ऑक्टोबर 2022चा पेपर आहे. मग मला सांगा 2.5 वर्षानंतर कोणाच तरी डाटा पाठ असेल का? असणार नाही. परंतु
विद्यार्थी मित्रांनो, राज्यात आपल्या आता तो काय पहिल्या क्रमांकाचा तो का नाही, म्हणजे राज्यामध्ये प्राथमिक कृषी पतसंस्था सगळ्यात जास्त कुठं आहे तर त्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पुढचं 57 नंबरचा क्वेश्चन. 1993 मध्ये टिंबटिंब सरकारने, आता हे सगळे इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन चालू झाले बरं का, इथून इकॉनॉमिक्स स्टार्ट झालेले. 1993 मध्ये लक्षात ठेवायचं, साल लक्षात ठेवायचं. 1993 मध्ये सरकारने टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची निर्गुंतवणूक, म्हणजे जे काही सार्वजनिक उद्योग आहेत, वेगवेगळे सार्वजनिक उद्योग आहेत, त्यांची निर्गुंतवणूक करायची, याच्यासाठी खालीलपैकी कोणती समिती नेमली होती. बघा कोणती समिती होती. साल कुठलं आहे 1993 ला. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आता मॉन्टेस्क्यू अहवालुया यांचा विषय येईल का नाही, कारण ही दारिद्र्याच्या संदर्भात असलेली कमिटी आहे. 3 राहिले. तर तुम्ही जर नीट अभ्यास केला असेल तर ह्या निर्गुंतवणुकीच्या संदर्भात निर्गुंतवणूक आयोग आहे. निर्गुंतवणूक आयोग आहे आणि हा निर्गुंतवणूक आयोग आहे तो आहे जी.व्ही. रामकृष्ण. जी.व्ही. रामकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली निर्गुंतवणूक आयोगाची स्थापना करण्यात आली होती. कशाची? आयोगाची. परीक्षेमध्ये काय विचारले? समिती विचारली होती, समिती. त्याच्यामुळे जी.व्ही. रामकृष्ण येणार नाही. मग आता सांगा, तुम्हाला मी सांगितलं होतं की सपोज एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात जर आयोग क्वेश्चन विचारत असेल तर शक्यतो उत्तर ऑप्शन नंबर 3 ला ठेवलेलं असतं. सी रंगराजन. बघा सी रंगराजन, ही देखील दारिद्र्याच्या संदर्भात कमिटी आहे बरं का. तर सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली 1993 साली सरकारने निर्गुंतवणूक समितीची स्थापना केली होती आणि पुढे जाऊन जी.व्ही. रामकृष्ण या निर्गुंतवणूक आयोगाची स्थापना केलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. ओके. त्याच्यानंतर 58 नंबरचा प्रश्न आहे. 58 नंबरचा प्रश्न. 1917 आणि 2017-18 मध्ये भारतातील, बघा 17-18 सालचा डाटा विचारलाय, परीक्षा चालली 22 ला, 5 वर्षापूर्वी. 17-18 सालामध्ये भारतातील सर्वाधिक प्रत्यक्षी गुंतवणूक, म्हणजे ज्याला FDI असं म्हणतात, 23.6% टिंबटिंब क्षेत्रात होती. सगळ्यात जास्त FDI बघा, म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट ही सर्व्हिस सेक्टर म्हणजे सेवा क्षेत्रामध्ये होती, एवढं लक्षात ठेवायचं. वस्तू निर्माणमध्ये होती का? म्हणजे उद्योगाच्या संदर्भात होत नाही. व्यापाराचा तर प्रश्नच नाही. मग वित्तीय सेवा की संप्रेषण सेवा, बघा हितसेवा दिले, म्हणजे 100% उत्तर ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4 मध्येच असणार आहे. मग हितसेवा दिले, मग वित्तीय सेवामध्ये गुंतवले का? तर नाही. तर ज्या काय आपल्या संप्रेषण म्हणजे कम्प्युटरच्या संदर्भात ज्या काय सर्व्हिसेस आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त FDI गुंतवणूक झालेली आपल्याला पाहायला भेटते. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल नक्की लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. के सागर करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा. तुम्ही रणजित सर असं जरी नाव टाकून के सागर अकॅडमी रणजित सर असं जरी टाकलं तरी वेगवेगळे आतापर्यंत मी जेवढे लेक्चर घेतले तेवढे तुम्हाला पाहायला भेटतील. प्लेलिस्टमध्ये पण जाऊन तुम्ही चेक करू शकता. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.